अशी ही बनवाबनवी म्हणत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत, आंदोलन करत आहे। इथे आपण पाहतो अशी ही बनवाबनवीचा पोस्टर आहे। मात्र बनवाबनवीमध्ये जे कॅरेक्टर होते ते इथे नसून सध्या आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद, म्हणजे हा चित्रपट त्यांनी निर्माण केलेला आहे। चित्रपटाचे जर आपण फोटो पाहिले तर एकंदरीत पाहतो या टिळ्यावरून पाहायला मिळतंय की कदाचित हे एकनाथ शिंदे असावे। ज्या प्रकारे ही हेअरस्टाईल आहे त्यामुळे पाहतं की कदाचित हे देवेंद्र फडणवीस असावेत, आणि ज्या प्रकारे इथे हे संपूर्ण असा हा चेहरा पाहायला मिळतोय त्यामुळे कदाचित असं वाटतं की हे उपमुख्यमंत्री अजित पवार असावेत। असं निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद जो आहे त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आणि खाली आपण पाहतोय इथे पोस्टर सुद्धा आहेत, म्हणजे ज्या प्रकारे कार्टून पोस्टर आहे। जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच की हे नेमके जे अशी ही बनवाबनवीमध्ये ज्यांनी ज्यांचे पोस्टर पाहायला मिळत आहेत ते नेमके कोण आहेत, काय करतायत ते इथे आपण पाहायला गेलं तर नावं सुद्धा आहेत। कलाकार संजय नोटावाले, रम्मीराव ढेकळे, योगेश डान्स बार वाले, गुलाबी महाजन आणि आगोरी जादूवाले। मुळात ज्या घटना पाहायला मिळाल्या होत्या त्या सगळ्याचा बॅनर त्यांनी इथे आणलेला आहे। मात्र ही नेमकी चित्र कोणाची आहेत, नेमके फोटो कोणाचे आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल या ठिकाणी ज्या प्रकारे अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तुम्ही निर्माण केलेला आहे, काय सांगाल या ठिकाणी? अशी ही बनवाबनवी चित्रपट महाराष्ट्राला दिसतोय। याचे मूळ डायरेक्टर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्वांचे लाडके म्हणजे डुप्लिकेट एकनाथ शिंदे आहेत। महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावे लेडीज बार आणि त्या लेडीज बार मध्ये मुली नाचवतो, म्हणजे छमछम तुम्ही बघत असाल। हे त्यांना आपण उपमा दिलेली आहे। या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, एवढं घाणेरडं चित्र महाराष्ट्राने कधी बघितलं नव्हतं। 3 डायरेक्टर वरती बसलेले आहेत, त्यांच्यावर कुठली राजीनाम्याची आम्ही मागणी करतो ती पूर्ण होणार नाही, यासाठी हा निषेध मोर्चा आहे। तुमच्याकडे येतो की चित्रपटात निर्माण केलेला इकडे त्याच्यामध्ये संजय शिरसाट पाहायला मिळत आहेत, माणिकराव कोकाडे असतील, योगेश कदम असतील, गिरीश महाजन असतील आणि शेवटला आपण पाहतोय भरत भोगावले। निश्चितच जे काय मंत्री आपल्याला पाहायला मिळतात, मंत्री आमदार यांचे जे काय व्हिडिओ फुटेज समोर आले होते त्याच्यानंतर आता जन आक्रोश आंदोलन करत राजीनाम्याची मागणी करतात। कसं 2 दिवसापूर्वी संपूर्ण देशाने पाहिलं की देशाचे जे विरोधी पक्षनेते आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर काहीतरी गंभीर आरोप केले होते। ज्याप्रमाणे त्यांनी आरोप केले त्याचं एकही उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। तर जनतेचा हा समज आहे की ते बनवाबनवी करून हे महाराष्ट्र सरकार आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही हा पिक्चर काढलाय बनवाबनवी। आणि बनवाबनवी करून जे राज्यात आलेले आहे त्याच्यामुळे ह्या मंत्र्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा आम्हाला नाहीये। हे मंत्री केवळ तुम्हाला सभागृहामध्ये रमी खेळताना दिसेल, काही मंत्री तुम्हाला घरी पैसे मोजताना दिसेल, काही मंत्री तुम्हाला आगोरी कृत्य करताना दिसेल आणि काही मंत्री हे आपल्या आईच्या नावाने लेडीज बार चालवताना दिसेल। त्याच्यामुळे बनवाबनवी या खऱ्या अर्थाने ही आमची झालेली आहे असा आमचा आरोप आहे। खरं तर बनवाबनवी आमची झालेली असा त्यांनी आरोप केलेला आहे। इथे आपण पाहतो सद्यस्थितीत या ठिकाणी अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत। मुळात ज्या प्रकारे सावली बारचा मुद्दा वारंवार येत होता मात्र कारवाई कुठे होताना पाहायला मिळत नाहीये मंत्र्यांकडून। मुळात उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। मुळात मी आपल्याला सांगतो, आम्ही आज हा पोस्टर जे दाखवलेला आहे हे बनवाबनवीचं सरकार जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात, मुंबईमध्ये नव्हे देशामध्ये ही बनवाबनवी चाललेली आहे। याचा आवाज आदरणीय राहुल गांधीजींनी हे दिल्लीमध्ये जेव्हा उचलला त्याच्यानंतर त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित होतं, पण निवडणूक आयोग हे आपला एक पिल्लू सोडतंय आणि महाराष्ट्रामधला बडा नेता ह्याचं स्पष्टीकरण देतोय जे आम्हाला अपेक्षित नाही। म्हणजे हे फक्त बनवाबनवीचं। निवडणूक आयोगाने 250 किलोची 300 किलोची एवढी मोठी पुस्तकं दिली, त्या पुस्तकामध्ये असं आढळलं की 40 लाख महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान झालेलं आहे, म्हणजे बनवाबनवी केलेली आहे। आणि ह्या बनवाबनवीचं हे ज्या वेळेला सरकार इथे स्थापन झालं आपण बघाल मुंबई नव्हे महाराष्ट्रामध्ये कुठेही उत्साह नव्हता, त्यांनी बनवाबनवी फेक केलेला आहे, नॅरेटिव्ह केलेला आहे। आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध केलो। एवढं सगळं होऊनही ह्यांचे भ्रष्ट नेते करोडोचे तुम्ही बॅगा ठेवतात, सिगरेट कुठे फुकतात, कुठे बॉक्सिंग पंचिंग करतात, कुठे सभागृहामध्ये जिथे आम्ही दैवत आमचं मंदिर आहे तिथे तुम्ही पत्ते खेळतात। एक समाजाला काय तुम्ही देतात संदेश। तसंच बारचा विषय आहे, हे बारचा विषय त्यांच्या आईच्या नावाने असणं एकदम निर्लज्ज आणि लाजिरवाणा एक प्रकार आहे। याच्यामध्ये लेडीज नाचवणं आणि हे प्रकार एकदम केळस होणं मुंबई महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये
शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, मूलभूत सुविधेचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, हे सगळे बाजूला टाकून 170 करोडचं हॉटेल 70 करोड मध्ये कसं भेटेल आपल्या मुलाला, कुठची निविदा न हे करता, ह्याच्यामध्ये सरकार भ्रष्ट सरकार सगळं हे आहेत. आणि ह्यांचा हा पिक्चर मी तुम्हाला आजही सांगतो, येणाऱ्या काळामध्ये अशी ही बनवा बनवी 2 हा पिक्चर यांच्यावरती निश्चितपणे येणार आणि तुफान चालणार, कारण ह्या लोकांनी ही बनवा बनवी केलेलीच आहे. चित्रपटाचे निर्माते कोण असणार आहेत? वरती 3 आम्ही दिलेले आहेत, वरती 3 दिलेले आहेत. ज्यावेळेला उद्धव साहेबांनी सरकार महाविकास आघाडीचं केलं त्यावेळेला हेच लोक बोलत होते की 3 पायाची रिक्षा कधीतरी कोलमडेल, पण आज ते 3 पायाची रिक्षा आज ते चालवतात, त्यांचं ते कोलमडत नाही. पण लोकांना हे सगळं दिसतंय आणि त्यांचे दिग्दर्शक प्रोड्युसर हे सगळे वरती आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या वेळेला आनंद दिघे साहेबांच्या वरती जेव्हा बायोपिक बनतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं की सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे त्यावेळेला सामान्य कार्यकर्ते असतात आणि डान्स बार वरती ते कारवाई करताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता सद्यस्थितीत जे योगेश कदम आहेत मंत्री, गृहमंत्री, त्यांना ते कुठेतरी पाठीशी घालतो असं ते सांगत आहेत. काय सांगाल या प्रकरणी? त्यांची मुळात त्या ज्या पिक्चर मध्ये स्वरूप दाखवलेलं आहे की एकनाथ शिंदे जाऊन बार फोडतात, डोक्यावरती काच मारून घेतात, तेच डुप्लिकेट आहे. तीच बनवा बनवी आम्हाला लोकांना दाखवायचं आहे, कारण गृहराज्यमंत्री एकनाथ शिंदेचा आहे, त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची सर्वांचीच मागणी आहे. आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.